नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल, सातारा परिसर, औरंगाबाद ह्या शाळेतून मी शेरकर CN इयत्ता 6वी वर्गाच्या सामान्य विज्ञान या विषयातील पहिले प्रकरण नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन ह्या पाठाचे अध्यापन करत आहे. ह्या पाठामध्ये महत्त्वाचे घटक जे अभ्यासायचे आहेत ते पुढील प्रमाणे: नैसर्गिक संसाधने, हवा, वातावरण, पाणी, जलावरण, जमीन, शिलावरण, हवा व हवेतील मुख्य घटकांचे उपयोग, तसेच हवेचे प्रदूषण, पाणी, पाण्याचे पृथ्वीवरील वितरण, जमीन, मृदा तयार होण्याची क्रिया. तर चला विद्यार्थ्यांनो, पाठाला सुरुवात करूया. नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन. आकृतीमध्ये आपल्याला वातावरण, जलावरण आणि शिलावरण अशा प्रकारचे 3 विभाग दिसत आहेत. वातावरण म्हणजे जमिनीचा वरचा भाग, हवा ज्या ठिकाणी असते त्याला वातावरण असे म्हणतात. दुसरा पाणीचा भाग, तिसरा शिलावरण जमिनीचा भाग. आकृतीमध्ये काही घटक आकाशात म्हणजेच हवेत दिसत आहेत, काही घटक पाण्यात आहेत, तर काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण असे म्हणतात. तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार ह्या 3ही आवरणात असतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत. आकृतीमध्ये जमीन आणि पाण्याचे प्रमाण एकूण टक्केवारी दाखवलेली आहे. पाणी 71% आहे, तर जमीन 29% आहे. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजेच जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. यापैकी जलावरणाचा भाग हा शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे, म्हणजे पाण्याचा भाग हा जास्त आणि जमिनीचा भाग हा कमी आहे. पृथ्वीवर जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृतीवरून नक्कीच लक्षात येईल. स्थायू, जल आणि वायू ह्या रूपातील या नैसर्गिक घटकाकडे आपण संसाधने म्हणूनही पाहतो, म्हणजेच या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? तर त्याची व्याख्या पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. ह्या घटकांनाच नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. नैसर्गिक संसाधनेमधला पहिला घटक आहे हवा. आकृतीमध्ये हवेतील विविध घटकांचे प्रमाण दाखवलेले आहे. हवेत जास्त प्रमाण हे नायट्रोजनचे 78% आहे. त्यानंतर ऑक्सिजनचे 21% आहे. आर्गॉनचे 0.9% आहे. त्यानंतर इतर वायू व घटक यांचे 0.07% एवढे आहे. तर सगळ्यात कमी प्रमाण कार्बन डायऑक्साईडचे 0.03 इतके आहे. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात, तर स्थितांबरात हे प्रमाण सुमारे 19% असते. पुढे दलांबर व अयनांबरमध्ये वायूंचे हे प्रमाण कमी होत जाते. बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळत नाही. म्हणजे पृथ्वी जमिनीपासून आपण जसजसं वर जाऊ तसे या प्रमाणात वेगवेगळे आवरण आपल्याला दिसते. पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजेच हवा होय. वायूबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ म्हणजे बाष्प यांचा देखील समावेश हवेमध्येच होतो. हवेतील वायूंचे प्रमाण
भूपृष्ठाजवळ जास्त असते व जसजसे आपण भूपृष्ठापासून वर जाऊ तसतसे हवेतील वायूचे प्रमाण कमी होत जाते. हवेतील मुख्य घटक जे आहेत त्यांचा आपणाला काय उपयोग होतो ते बघूया. पहिला घटक आहे नायट्रोजन. सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. दुसरा घटक आहे ऑक्सिजन. सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी या वायूचा उपयोग होतो. तिसरा घटक कार्बन डायऑक्साईड. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी या वायूचा वापर करतात. तसेच अग्निशामक नळकांड्यामध्ये सुद्धा याचा वापर करतात. आर्गॉन. विजेच्या बल्बमध्ये हा वायू वापरतात. हेलियम. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये हेलियमचा वापर होतो. निऑन. जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात निऑनचा वापर केला जातो. क्रिप्टॉन. फ्लोरोसंट पाईपमध्ये वापर होतो. झेनॉन. याचा वापर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये होतो. सोबतच्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते ते बघा. पहिल्या चित्रामध्ये कारखान्यातून निघणारे विषारी धूर, त्या चिमणी किंवा तो जो धूर दिसतोय तो एका चिमणीमधून हवेत सोडताना दिसतोय. दुसऱ्या आकृतीमध्ये एक 4 चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन त्यांच्यातून विषारी वायू किंवा धूर निघत आहे. आणि तिसरी आकृती ही कशाची आहे तर वणव्याची, आग लागल्याची. वरील सर्व चित्रामध्ये धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेमध्ये मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे हे जे इंधन आहेत त्या इंधनाच्या ज्वलनातून हवेत सोडले जाणारे प्रमुख घातक घटक पुढीलप्रमाणे आहेत. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, काजळी हे सर्व घातक घटक इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होतात आणि हवेमध्ये सोडले जातात. ओझोनचा थर, संरक्षक कवच. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन, O3 या वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतात, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनचा थराचा नाश होतो. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरामध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले असतात. या फलकामुळे त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण आपल्याला समजते. नैसर्गिक संसाधनामधला दुसरा घटक आहे पाणी. आकृतीमध्ये आपल्याला पृथ्वीवरील पाण्याचे वितरण दिसते. समुद्र आणि महासागर यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर बर्फ स्वरूपात भूगर्भातील व इतर पाणी याचे प्रमाण आहे. तर पिण्यासाठी उपलब्ध असणारे पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला आपल्या घरात पाण्याचा वापर वेगवेगळ्या कामासाठी व किती होतो हे आपल्याला माहीत आहे. याबाबत वर्गामध्ये आपण एकमेकाशी चर्चा केली तर लक्षात येईल की आपल्याला प्रत्येक व्यक्तीला भरपूर पाणी लागते. वरील कृतीवरून आपण असं म्हणू शकतो की पाण्याशिवाय आपल्याला दिवस काढणे जवळपास अशक्य आहे.
मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ सोप्या व्हाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असते. यावरून आपल्याला पाण्याचे महत्त्व किती आहे हे लक्षात येते. हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि या संयोगातूनच पाण्याची निर्मिती होते. पाण्याची काही वैशिष्ट्ये या पूर्वीच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत. बघा, इथे एक तक्ता दिलेला आहे. पृथ्वीवरील उपलब्ध पाणी आणि त्याचे शेकडा प्रमाण. समुद्र आणि महासागर हे पाण्याचं प्रमाण 97% आहे. त्याप्रमाणे बर्फस्वरूप भूगर्भातील व इतर पाणी जे आहे ते 2.7% आहे. त्याचप्रमाणे पिण्यासाठी उपलब्ध असणारे पाणी किंवा गोडे पाणी 0.3% एवढे आहे. सर्व पाण्याची टक्केवारी 100% गृहीत धरली तर पिण्याचे पाण्याचे प्रमाण हे खूप कमी आहे. पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही, कारण समुद्रातील पाणी खारट आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे, तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे. सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. पाण्याला रंग नाही, चव नाही, वास नाही. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहजपणे विरघळतात, म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक म्हणून ओळखले जाते. प्राण्यामधील रक्त, वनस्पतीमधील रसद्रव्य यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. बघा, आकृतीमध्ये आपणास काही वेगवेगळे अनुभव दिसत आहेत. पाण्याचा वापर आपण कोणकोणत्या कारणासाठी करतो ते इथे दिसते आपल्याला. बघा, पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच. त्याशिवाय मानव कूपनलिका, विहिरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा करत आहे. यासोबतच मानवाने नद्यावर बंधारे, लहान मोठी धरणेसुद्धा बांधली आहेत. वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे हेच पाणी कमी पडू लागले आहे. यामुळेच पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज होणार आहे. नैसर्गिक संसाधनेमधला तिसरा घटक अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे जमीन. तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपामध्ये दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपामध्ये आपण पाहतो. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीच्या आत बीड करून राहतात. याचाच अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनली आहे तर आपण ते आता थोडक्यात बघू. आकृतीमध्ये एक प्लास्टिकची बॉटल आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक टाकलेले आहे. सगळ्यात खाली मोठे दगड, त्याच्यावरती बारीक दगड, त्याच्यावर वाळू, त्याच्यावर माती आणि सगळ्यात वर झाडाचा पालापाचोळा टाकलेला आहे. तर ह्या बॉटलमध्ये जशी रचना झालेली आहे तशीच रचना जमिनीच्या थरामध्ये असते. बघा, जमिनीचा थर बाजूच्या आकृतीमध्ये सगळ्यात खाली मूळ खडक दिसतो. त्याच्यावर मातीचा थर आणि लहान खडक आहेत. त्याच्यावर अपरिपक्व अशी मृदा आहे आणि सगळ्यात वर कुथित मृदा आहे. तर ही वनस्पती जी दिसते आपल्याला, तर मुळं जे आहेत त्या वनस्पतीचे ते जमिनीत खाली पोहोचलेले आहेत आणि त्याचे पानं वगैरे जे आहेत ते जमिनीच्या वर आहेत. बघा, पृथ्वीवरील जमीनसुद्धा या आकृतीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या जवळपास आजूबाजूला कुठे पाईपलाईन टाकायचे काम चालू असेल तर त्यासाठी खणलेल्या खड्ड्याचे निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीप्रमाणेच तुम्हाला जमिनीचा काही भाग, काही थर आढळतील. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण झालेला असतो.
याला कुथित मृदा असे म्हणतात. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याखाली जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा म्हणतात. त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. त्यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे थर मूळ खडकांचे असतात. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकामधूनच येतात. म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. मातीचा रंग, मातीचा पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात. आता मृदा तयार होण्याची क्रिया कशी असते बघा. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून, अपक्षय म्हणजे झीज होणे, मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशीसारखे कृदंत प्राणीसुद्धा आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सुरू असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षे लागतात. पूर परिस्थिती, वादळी वारे, मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणून मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन वाढवणे. गवत, झाडे, झुडपे जर वाढवले तर जमिनीची धूप कमी होते. मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा, ह्युमस म्हणतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कुथित मृदा महत्त्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा ज्यांचा वापर सजीव करतात, या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करतो. या संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. पुढील तक्ता अभ्यासा. उपलब्ध जमीन आहे 29%. पिण्यासाठी उपलब्ध पाणी आहे, गोडे पाणी आहे 0.3%. ऑक्सिजन 21%. म्हणजे आपल्याला उपयोगाचं जे आहे त्याचं प्रमाण खूप कमी आहे. वरील कोष्टकाचा विचार केला तर ही नैसर्गिक संसाधने जरी अल्प प्रमाणात, कमी प्रमाणात असली तरी सर्व सजीवांसाठी आवश्यक तेवढी पुरेशी आहेत. फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच या संसाधनाचा त्याने तारतम्याने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबरच इतर सर्व सजीवांसाठी देखील आहेत याचे भान ठेवायला हवे. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली होती. खनिज तेल ह्या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने तर डांबर, मेण यासारखे अनेक उपयुक्त पदार्थ मिळतात. कोण काय करतो? भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 स्थापन करण्यात आली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते. याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामेसुद्धा या संस्थेमार्फत केली जातात. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण काय शिकलो? सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे आणि निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने होय. हवा, पाणी व जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत.
जमीन आणि मृदा एकच नसून त्यामध्ये फरक आहे. मृदेमध्ये जैविक व अजैविक घटक असतात. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प व धूलिकण असे अनेक घटक आहेत. ओझोनचा थर हा पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरावीत. अशा प्रकारे आपण ह्या प्रकरणात नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन यांचा थोडक्यात अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संसाधने हे निसर्गनिर्मित आहे, त्यामुळे त्यांचा वापर काटकसरीने करणे आपली काळाची गरज आहे. तर पुढील लेक्चरला आपण प्रकरण क्रमांक 2 सजीवसृष्टी याबाबत अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.